पाटील इकडे कुठं अहो आपली इकडे नवीन साईड चालू आहे ना आता. आपण थोडासा विषय थोडासा घेऊ. चला आपण जाऊ आता उतरून या तुम्हाला चल दाखव मला. चला की. पाटील तू इकडे कुठं आणलं राव? सरपंच लोकेशन कसं वाटतंय भाई सगळं? एक नंबर लोकेशन आहे. हा कसं काय वाटतं इथं? नवीन साईड चालू केली तरी. हा नवीन साईड चालू आहे. अरे पाटील तुम्ही बराच पैसा छापला घ्या. कायच पाहिजे आपला अहो काहीतरी केलं पाहिजे. पाटलाकडे नाही म्हणून पाटलाकडे पैसा आहे पाटील. हो, काहीतरी Building, केलं पाहिजे. building कसं नाही तुम्हाला नियोजन कसं वाटतं? मग एक नंबर नियोजन पाटील. काहीतरी केलं पाहिजे. रोड टच आम्हाला बघा, बघूया, तुम्हाला दाखवा, दोन दाखवा बरं तुमचा प्लॅन कसा आहे बघू दे. आर्किटेक्ट वगैरे हे काय सामान सगळं असं काय नाही. बघा आपला असा विषय करायचा आहे आता. बघा हे सगळं. पाटीलचा पाटील घाबरत होता ना गावात म्हणून. नाही का बरं तो शांत बसतो सरपंच हा? सरपंचला मागे टाकणार पाटील आता पाटील घाबरत काय जे राव तुम्ही या, येऊन या, आम्ही या आम्हाला बसा, या. किंमत आहे राव. या तुमच्या बसा. मुळे आम्हाला किंमत आहे राव. हे असं बोलता तुम्ही. या या बसा एक नंबर लोकेशन पाटील रोड टच लोकेशन. कवर गप बसता काहीतरी नियोजन लावलं विषयच पाहिजे नाही असं काही काहीतरी आहे का नाही हा मग विषय सरपंच हा बोला पाटील. मला वाटतं आपण इथं नको बसायला. का बरं नको कशा लोकांना सांगायचे आपल्याला कोणाला काय माहिती नाही काय नाही गपची मध्ये करायचं सगळं बरं विषय. चालेल ठीक आहे चल चला दुसरी सामान दुसऱ्या टाकू चल चला चल दुसरीकडे चल चला. काय ते अध्यक्ष राहू दे आपलाच आहे. जाऊ दे खाली टेन्शन घेऊ राव. तो याशी काय म्हणला काय म्हणला सरपंच रोडचं पैसे खाल्लं तर तुम्ही दोघांनी बरोबर आहे. ते आता तुम्ही त्यावर लक्ष ठेवा ना सर पण काय आता मी तरी करू ऐका ना. घ्या थोडंसं घ्या तुम्ही म्हणावं घ्या. मनावर घेतो की आपण कुठं नाही म्हणत त्याला तेव्हा द्यायला लागून पैसे ते तर आहेच बरोबर आहे. त्याच्या आधी पोरालाही सांगत सुटलं आहे पाड त्याने काढी फेकली ती पोरं काय म्हणाली उडली चिंकुर्दी हा ते बरोबर म्हणतात आहे. पाटलांनी हा, सरपंच बरोबर आहे. पैसे आधी खाल्ले काय आपलं. चुकीचं बोलतात बरोबर आहे. बरोबर आहे चुकीचं आता आहे. आपणच समजून सांगितलं पाहिजे त्यांना. नाही पण ते असं नव्हतं का त्यांनी काय करायला पाहिजे डायरेक्ट आपल्या दोघांना भेटला असता बरं ठीक आहे त्याने ते बारके पोरांना नाही सांगितलं राव सरपंच आणि पाटलांनी पैसे खाल्ले हा ना, आपली काही बरोबर तर आहे का नाही ते दोघांची बरोबर व्हायचं पार्टी नियोजन करायचं आपल्याला. या की बघू दाखवा आम्हाला या, कसं तुम्हाला नियोजन. दाखवतो मी कसं काय आणि नियोजन मस्त करायचं. दिसतं बरं का नियोजनला अहो, निवडत आले तुम्ही अहो, आपलं राव नियोजन इथं असतं सगळं. हा विषयच सगळ्या नाही पार्ट्या पोरं इथं असतात आपल्या. हा, एकच मिनिट की राव बघा ना कसं नियोजन आहे आता येतात. चला की राव चला. नियोजन आपलं इथं असतंय सगळं. या दाखवा पाटील चला बघू कसं तुमचं. कसं नियोजन वाटतंय तुम्हाला? अरे, बाटल्या कुठल्या पडल्यात काही तर, अहो, बाटल्या आपलं काय सगळं का? नियोजन इथं असतंय. आयला तुम्ही आम्हाला सांगत नाही असं असतं का बसा, करावं, पाटील? बसा. एक नंबर झोपाय बिपाय राहते द्या मग? उश्या बिश्या काय काय पाटलाचं पाटलं? नियोजन म्हणजे काय विषय का राव? त्या अध्यक्षाला फोन करा ना यायला कुठे भेटला बघा तुमचा माणूस आहे रावशे. आईला मी पडलो असतो राव जेव्हा कसं पाटील कसलं या हातात बसारावर आपलं फार्म कसं वाटतं तुम्हाला हे? गावठी फार्म हाऊस आहे राव आपलं हे. गावठी एक नंबर दिसतो हा, ना. हा, मग नियोजन बसा. हा, सरपंच पाटला सरपंच निघायची काय अहो, काय नाही बसाराव तुम्ही. हा, कुठं आहे? काय लय तुम्ही टेन्शन घेता. हा, मग काय अहो, इथं खैसूल करून टाकू आपण सगळा. एकदा. बसा. काय शेदावा. बरं आता एक काम करायचं बरं हा, का? बोला की. त्याच तुमची टीम जिंकली बरोबर आहे हा हल्ली टीमच इथं काय आता विषय राव. आता तुम्ही मला त्याची पार्टी देतो देऊ की पार्टी पशी काय राव देऊ की मग राव. वाईज पार्टी वाईज ना आम्ही झालं पाहिलं थोडं वाईज करू की राव मग. समजा करावायचं ते ती नियोजन अध्यक्ष करणार होती मी नव्हतो करणार. अहो ते काय अध्यक्षाला कपडे घाला ना इथं नाही हा? ना, काय करणार अध्यक्ष नसती तुम्ही काढ अध्यक्षाची. अध्यक्षाला तेच मला चिट्ट घाला मला ते चिट्टी घाला मानायचं का मी कुठं काय त्याची राव, फाटलेली किती कपडे राव, घालायला चालतं एवढं तेवढं तुमचा माणूस आहे त्यो. आज उघडा असतो इथं मग राव. घ्या फोन करा त्याला बोलून घ्या. त्याला म्हणला की मला येतो मला येतो अहो, सरपंच घ्या घ्या बोलून घ्या फोन करा राव तुम्ही लगेच. पाटील त्याशी आपली टीम जिंकली तुमची बरोबर आहे हा जिंकले की मग तुम्ही म्हणलं बाबा सरपंच तुम्हाला पार्टी देतो देतो की मग काय तेव्हा. आणि त्या अध्यक्ष त्याशी तर म्हणला पोय किंवा वालता फक्त असं करायचं तसं करायचं चपटी घालायला नाही चिड्डी घालायला नाही 100 घालायला नाही अध्यक्ष आपलाच आहे. अध्यक्ष आपलाच आहे सरपंच लांबचा आहे का तेव्हा तुम्ही राव समजून घ्या जरा आपलाच आहे त्यो. बरं ठीक आहे पाटील त्याशी आपलं त्या टीम आपण मॅच भरवलं बरोबर आहे हा बरोबर. त्याचं किती पेमेंट राहिलं म्हणजे पैसे किती शिल्लक राहिले आहे की पेमेंट आहे. बरोबर आहे ना आपण काय करू पार्टी बिर्टी करू मस्त पैकी हा करू की. मस्त होईल
काही विषय अध्यक्षाला घ्यायचं नाही आता अजिबात. चालते हे काय ते अध्यक्ष म्हणते माहिती ऐका की अध्यक्ष म्हणते चड्डी घालायला नाही, कपडे घालायला नाही, हाटरेट घालायला नाही, आतलं कुठं पाटील. बोला की. आणि ते अध्यक्ष काय खरं राव टाकल्या बोटायचं ते अध्यक्ष त्याला काय करत कुठे करतात बोंबलं त्याला. जाऊ द्या त्याला काय सांगू हा, आपण दोघंच करू आपण नियोजन. दोघंच करू मस्त पैकी पैसे पण शिल्लक आहेत. हा, मग तुम्ही काय घाबरू नका चालतंय. होऊन जाईल मस्त. आहे की मी आहे की तुम्ही काय तुम्ही आपल्या हा, कपड्यात टेन्शन नाही घेऊ. तुमचं माणसं कुठे आहे? काय बसलं ते गेलं कुठं तरी मी आपलं आलोय गाडी करायला. अध्यक्ष इथं आहे होय तुम्ही. हा, बोल ना काय झालं बघा बोल अहो सरपंच आणि पाटील ती तुमची किती इज्जत काढायला काय लागली. काय म्हणले काय म्हणत होते रे तुला अहो तुम्हाला म्हणत होती टकले तुम्ही हा. तुम्हाला घालाय नाही शर्ट. हा अजून आणि ती पार्टी करायला लागली की हो दोघं मग तू तुम्हाला. काय करत होता तिथं मी त्यांचं बोलणं ऐकत होतो. असं आहे का अजून काय म्हणली ती तुम्हाला म्हणली तुम्हाला ना पॅन्ट पण नाही घालायला अशी शिकता तुम्ही. अध्यक्ष तुम्ही नाही सांगतो बघ तुम्ही. अहो, अध्यक्ष काय काय चाललंय पोर काही म्हणे लागले. अरे ती काय मार्ग काय सांग हो पाऊस आहे. अध्यक्ष काय नमस्ते नमस्ते फार नमस्ते. तुमचं टक्कल पडलंय पोरं काही म्हणतात अहो, तुम्हाला आता ती पोरं आहेत पोरांच्या पुढे नादी लागतात काहीच का? नाही राहिलं तुमच्या अहो, डोक्यावर काय सगळंच आता? गेलंय आता गेलं गेलं ए ते काय बाबा, माझ्या हातात आहे का पैसे दे ना पुस्तक दे दे लवकर चल चला येतो की. ते पोरांच्या ए, निघून दिले चालले, का? बारीक बारीक हा, पोरं ते काही बघू म्हणत आपण नाही, बघू, बारीक बारीक बघतो पोरं. त्यांच्याकडे काय आहे ते. काय म्हणते आपण मला आपण तर? बघतो काय करायचं ते. जाऊ दे मोरू द्या व तुमचा माणूस आहे म्हणून मी समजून घेत होतो पण जाऊ दे काय ते काम अध्यक्ष काय खरं आहे पाटील टाकल्या बोटायचं ते अध्यक्ष त्याला कपडे घालायला नाही त्याचं काय करेल त्याचं सोडून त्या दिवशी जाऊ दे त्या दिवशी सोडून त्या दिवशी सोडून द्या आपलं आपण बघू हा चालतंय बरोबर आहे करू दोघंच का? हा नियोजन. करून देऊ टेन्शन पाटील बोला की. जेवणाचं नियोजन करा बरं का. हा करतो की सरपंच बोला की, माझा बोला एक की. मित्र आहे वैष्णवी करून यायचा हा. आहे जेवण तर असलं बनवतो ना करकरी हा. ना बाया बाया ना आजच खोळा आपला खरं हा तुम्हाला फक्त बघा बोला, तुम्ही. बोला. मी बोलून घेतो लगेच मी या बोलून त्याला चालतं येतो देव येतो 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 येतोय का पाटील मी आलो. बसा 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 पाटील इथं बसता येईल बरं का पडायसारखं आहे सरतो की तुमचं राव सारखा सारखा बसा आता काय बरं वाटतं माझी सरपंच हा. बसायला पण माझी बरं वाटतं तुमचं जोडदार पण आलाय मस्त अरे पैकी. काय हा विषयच नाही नाव काय पाटील काय नाव म्हणलं तुम्ही चिंचॉंग काय म्हणलं काय नाव चिकी चिकी तसं नाही बस सरपंच चिंचॉंग पाटील चिकी चिकी बरं सरपंच तुमच्यासाठी चिकी चिकी चला जाऊ द्या 2 किलो मटण आणायचे तर काय मटेरियल लागेल सांगा मग तुम्हाला आता कुणाची चेष्टा चालवली हो आईला. कुणाची चेष्टा चालवली आदेश बस काय झालं म्हणजे काय झालं चेष्टा काय? चालवली कुणाची चेष्टा तुम्ही झालं काय झालं पण? काय पण हा मला कळत नाही का काय इथं दाढी करता करता सोडून आलोय अहो झालं काय अर्धी दाढी केली ना अर्धी दाढी राहिली आहे अध्यक्ष बसा तुम्ही झालं काय मग सांगा काय झालं? झालं काय म्हणजे चेष्टा चालवली माझी का बसा 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 म्हणजे काय बसा बसा या अहो बसा बसा तुम्ही राव तुम्ही बसा तुम्ही नुसतं तापत काय काय होतं तुमचं? नुसतं तापताय. झालं काय झालं काय सांगा आई. मला काय सरपंच मला काही कपडे घालाय नाही का काय झालं माझ्याकडे काय काय बरं? नाही अहो, झालं काय का म्हणजे तुम्ही माझी चेष्टा चालवली का एक म्हणते टाकले एक म्हणते काय म्हणते त्याला कपडे घालाय नाही काय नाही नक्की चाललंय काय तुमचं टाकलं म्हणलं मग कोण मला कळत नाही का अहो पण कोण मला टाकलं म्हणलं राव म्हणणार मला सांगणारी कमी आहेत का आईला कसं काय अवघड झालं राव हे. माझ्या डोक्यात हाणा पण राहिला ना तुम्हाला टाकलं म्हणलं कसं काय व्हायचं तुम्ही एवढं तापलंय काय 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 आपल्या माझ्या कळलं म्हणून मी आलोय नाही तर मग झाला विषय काय झाला ते तर सांगा ना झालं काय म्हणजे अहो झालं काय पाटील मला तुम्ही माझ्या माग चेष्टा मस्करी टिंगल टवळी चालवताय हो तुम्ही पाटील काय झालं तुम्ही बरं ते जाऊ द्या मोरू द्या तुम्ही काय बघायचं टेन्शन घेताय तुम्हाला कोण काय म्हणलं नाही काय नाही राव तुम्ही काहीतरी राव बळ तुम्ही लावलं इथं काहीतरीच राव अहो, पाटील मला कळल्याशिवाय मी येत नाही ना जाऊ द्या मोरू द्या मग आता काय कुणी सांगते कळल्याशिवाय मी गावात येतो तुम्हाला का? काय कुणी काही सांगन राव, तुम्ही तेच म्हणा बरं. सांगणारे हे नाहीये आईला काय तुम्ही चांगले म्हणा राव. चांगले सांगतात मला अहो, जाऊ दे तुम्ही पण लय म्हणावं का राव आपण जेवाचे जेव मला कळलंय तुम्ही पार्टी पण करणार आहे अरे कोण आहे ए, हो इकडे चल हो इकडे अहो थांबा थांबा काय नुसती गर्दी वाटे वाटे तुम्ही नुसतं ज्याला येताय त्याला घेऊन बसताय आपलाच कार्यक्रम जवळचाच आहे आपला देव पण कोण आहे हाही जवळचा एक हाही पार्टीसाठीच बोलवलाय राव हाय तुमच्या कधी व्हायची पार्टी तुमची अहो, करायची की आता नाही? मला तर कळलं होतं तुम्ही दोघच करताय पार्टी कोण म्हणलं कळतंय लगेच पाटील कशाला त्या एवढं सगळी बोलून गेलो आम्ही कुठं तुम्ही दोघं हायक अहो, कारण तुम्हाला फोन करणार होतो काय मी कधी काय काय करणार होतो लगेच कधी काय फोन करा? करणार होतो तुम्ही? तुम्ही नियोजन करायला लागते सगळं करा मग तुम्हाला फोन करणार आम्ही सरपंच तुम्ही बघा काय करायचं ती अहो त्यासाठी मागावल्या राव तुम्ही दुसरी काय टाकायला काय? लावता? ते आपले घराचं काय झालं त्याच्यासाठी बोलावतो पार्टी काय खरा करायचं आपल्याला अहो, करू हिशोब कधी? करा. अहो त्यासाठीच बोलावला होता राव बरं जागा कुठं फिक्स केली आहे तुम्ही जाऊ की कुठं पण आपण लय जागा आहेत आपल्याला
बरं चालतंय मग नियोजन करा. चला नियोजन करू. चालेल चालेल ठीक आहे. हा चालेल की काही शेत चला की मग. करू की नियोजन. चला उठा चला चालेल चालेल चला. ठीक आहे ठीक आहे. आपलं गाडी परत मी आतच घेऊन आला. काय झालं काय झालं? ते सरपंच अध्यक्ष ते पार्टी करायला लागलं की हो. आईला अचानक मी घाबरलो. सरपंच होय. हा. आईला सरपंच साठी मी अख्खी टीम लढवली. सरपंच गपची पार्टी करतो का आणि मग तुम्हाला हाय का नाही इज्जत हो. मला? हा. ते चल चल सरपंच का बघतो का आता एकटी पार्टी करतात का? हा, मग आईला मी एवढा पोरांसाठी बांधलो एकटी पार्टी करते दाखवतो आता. चला चला. चल पुढे दाखव मला. मला पार्टी तू मागे ओळख का बघत होती? अगं ती मला धरणावरती दिसली होती ना त्यामुळं ओळखीची वाटली त्यामुळे बघून आणि तेच कळा नाही. आपल्याला काहीतरी ना हिशोब हे काढलं पाहिजे, माहिती काढली पाहिजे. बघू बघू थांब. त्यामुळे मंदिरात समजा आधी पाया पडू. देवा पावर माझं काम होते देवा. कसलं काम? असं माहिती जाऊ दे. बा कसलं काम? देवा पाहू दे. लवकर लवकर बुट घालताय ना थांब थांब फोन आलाय. कोणाच आहे? हॅलो बोल की. आत्ता बरं ठीक आहे. आलो 5 मिनिटात आलो. लवकर चल. आपलं दोन्ही कामं झाली पाहिजे लवकर. अरे काय नाही अरे. असं काय होतंय? नाही काय आहे सोन्या कोण आहे सोन्या? चांद काय करते? अरे ते काय आहे, करतो ना काम केलंच पाहिजे ना. आकाश सेठ काम धंदा करायला लागते ना मला. ते मग असे तुमचे माणसं आले होते ते आमची माणसं ते आदेश सेठ आणि देव त्यांच्या बरोबर पाटलीची कोणतरी होतं बाहेर बसलेले. आदेश सेठ फक्त आत आला आणि तो 2 जणी बाहेर बसलं होतं. ते डाळ यांनी करून गेलं आणि यांच्या पार्टीचं काहीतरी चालू होतं नियोजन. काय करायचंय? पार्टीचं? हा पार्टी काहीतरी म्हणायचं सारखं पार्टी बद्दल. काय करायचं आपण? आणि मग आपल्याला? तेच की त्यांच्या ते घेतलं म्हणून आपलं नाही घेतलं नाही. त्यांना आपण सांगू आता. जायचं आता. ह्याचं उरक की ह्याला तसं कुठं पाठवतं? बरं शाळेतलं पोरग आहे आणि त्या जाऊ दे. बरं त्याचं उरक. आपल्या दोघांना त्यांनी सोडलेत ना. तेच ना. हे अख्खं पार्टी आपणच करू. पाटील किती जायचं मटण? देऊ ना. आचार्य कुठे आपला दिसानाच? ऐकत आहे. किती वेळ चिकन मग? चिकन 1.5 किलो काय चिकन मग? काय 1.5 किलो काय होते 15 किलो घ्यायची. आणि सरपंच बिघडलं काही. सरपंच आपलं आचार्य काय बिघडलं काही. आता चांगलं होतं आता काय झालं? 15 किलोच म्हणला आता रे सरपंच. 1.5 किलो घ्यायचं मग चिकन. पाटील राव 1.5 किलो सरपंच एकटाच खाईन राव. कसला सरपंच? एखादा किलो वाढलं की माझं वजन वाढलं तर एक काम करायचं का? सरपंच बाजार 1.5 किलो कशाला आपले बरोबर आहे नियोजन होते तेवढ्या. अहो पाटील तू टकला खाईन राव 4 किलो. अयो जाऊ दे आपलाच आहे घेऊ समजून. चला 1.5 किलो होते. काही किलो घ्यायचं मग. आता 1 किलो म्हणलं मला 1.5 किलो लागणार. 1.5 किलो घेऊन बरोबर नियोजन होतं. आपण किती चौकशी आहोत. 1 मिनिट आहे का? हा. टकला इथं भात वाढा तुम्ही हा आणि राहिलं मटण मला द्या खायला. चालते मी वाढाय बेस आहे की राव. हा, विषय हा का? हा ते चालतंय ना?
हा होते हा हा ए 1.5 किलो चिकन चिकन 1.5 किलो ना हा 1.5 किलो 7 किलो हो पाटील त्याचं नाव काय म्हणलं तुम्ही चिकी चॉंग किंग कॉंग चिकी चॉंग हो पाटील ऐका की अहो दहा तर झिरो खाली हो कसं काय करणार हा टाकलेला का थोडा खायला ऐकी जाऊ द्या करून येऊ द्या आपण. हा नाही तू टाकला नाही बेकार आहे बोल नाव अध्यक्ष आपलीच अध्यक्ष अध्यक्ष नाही तू पण फुकलं मला तुला कळणार आहे वाढा नाही तुम्ही अहो फुकलं ठेवलं पाहिजे आणि का कमीत कमी नाही काय भात ते वाढायला मटण मी वाढायला एक काम करा तुम्ही केलं ना तर राईस एका बाजूला काढा आणि चिकन एका बाजूला काढा चालतं की चालतंय हा काढून ठेवतो साईडला हा साईडला काढा चालतंय अध्यक्ष बरोबर काम करू तुम्ही अशा काय विषय घेता विषय अरे ती ही येड झाली अबे चालू कसं होतं? चला पाटील चला या पाठीचे कोण एक यावं काय चला काय पाटील आणि सरपंच काय येण्यात बरं लय उशीर लावला यांनी. किती वाजल्यात 7 वाजले तरी येईनात ते. तोपर्यंत एक झोप काढून घेतो मी माझी. अध्यक्ष कुठं आहे टाकलं बघा असं झोप लागते असं नाही कुठंतरी टाकलं झोपलेलं असतं इथं कुठेतरी इथं कुठंतरी असं त्या काय झोपले त्या ह्या काही झोपलंय ते अध्यक्ष टाकलं त्या काय झोपले अध्यक्ष राव अध्यक्ष पाटील एवढा उशीर कुठं असतोय? आव ह्याच्या आचार्य बघा टाइम गेला आमचा राव असं असतं त्यामुळे काय करायचं आचार्य तर ह्यांच्या इथं मुक्कामाला होता. नाही ते आचार्य बाहेर घालतात आता पकडले त्याला आणलं इकडं उचलून. बरं चला आपल्या घ्या पटकन तयारी करून चला. तुम्हाला सांगतो कुठं कुठं काय काय करायचं ते. चालेल, चालेल. काय करा काही इथं चूल लावा. कुठे लावायचं काही इकडे चूल लावा. तीच लावायची का हा चिंगचॉंग आता सगळं नियोजन तू घे सगळं ताब्यात आता ओके ओके व्यवस्थित झालं पाहिजे. ओके गडबड करू नको. ओके आपण खायला चौघची हा निवांत होऊ दे. ओके सर बस बस करशील ना बाबा तू नीट हो हो अध्यक्ष तू नीट काय झालं तुम्ही त्या खरी अहो तुम्ही खाऊन बघा फक्त पाटील चव. बरोबर करीन ना एक नंबर आचार्य तुम्ही माझ्या विश्वास ठेवा बरं ठीक आहे ठीक आहे चला बघा घ्या करून ओ चिकी सॉंग अरे काय करताय असं काय अरे चिकन हलवताय काय करता नाही का तुम्ही अहो तुम्ही खाऊन तर बघा अहो तुम्ही भजी नाही करायची आपल्याला तुम्ही खाऊन तर बघा कशी आहे चव बरं ठीक आहे ठीक आहे ओ पाटील अहो किती वेळ झालं नुसतं चिकन लावून मसाला लावते त्याला जमतंय का नाही पुढचं काय? अहो अध्यक्ष एक नंबर आचार्य राहते तुम्ही माझ्या विश्वास ठेवलाय का किती तुम्ही वेळ झालं ते नुसतं चिकनलाच हे लावतोय नुसतंच खालचं वरचं खाली. आई चाललंय त्याचं बरोबर त्या नियोजन होत्या फक्त आपण होतं खायचं काम करायचं निवांत बरं ठीक आहे हो द्या हो द्या. पाटील बरी ना बरोबर पण हा एकच नंबर आचार्य कुठं लागावले आपण वेस्ट इंडिज जवळ देश होय देऊ बघा तुम्ही मी आपला बघा कुठं येते किती लांब येते बरं चालेल बघू ना आता पाण्याला लगेच करतोय मग तुम्ही फक्त खाऊन तर बघा फक्त बाकी नाही तुमचा विषय आला तो ठीक आहे ठीक आहे फक्त पाटील टेस्ट आली पाहिजे. बस का ठीक आहे एवढं उरकून घे हो हो ऍक्शन ओ पाटील अहो हे काय करतोय याला कळतंय का काय करतोय की? काय रे हा टमाटे टाकीतोय. ए अरे अहो तुम्ही खाऊन तर बघा फक्त चव आपण हे टमाटे कोणी टाकतात का? अहो ही वेस्टिंगची स्टाईल आहे तुम्ही खाऊन तर बघा चव आमची बघा पाटील काय म्हणतोय ती जमतंय का? ओ सरपंच मला इकडे या इकडे या. मला अध्यक्ष काय म्हणताय अरे करून घ्या बघा काय चाललंय ती टमाटे टाकतोय कांदा टाकीत नाही नुसतं टमाटे चालवलंय. अहो ती बारी आश्रय आणला एवढा मस्त पैकी बरं घ्या तुम्ही करून तोपर्यंत मी एक झोप काढतो. बरं झोपा आम्ही किती करायचो पाटील कधी ना बरोबर आहे बघा कसं काय नियोजन चाललंय बाकी जरा तुम्ही मला दिसतंय बरोबर वाटतंय करतंय बरं का आचार्य कोण द्यायचं काय विषय नाही अध्यक्ष का म्हणतं एवढं काय बोंबलू द्या यायला पाटील बोला की आयला सर त्या अध्यक्षाने माहिती गुतावलं काय ते गेलं झोपायला राव हा दुर्खाटा सरपंच मरतो आता जा नको नको जाऊ द्या तिथं फुकरी पण नाही जाऊया आपण तेच खाऊन घेऊ की
ते टाकलेला काय कळा ना होय काय टाकलं म्हणते अवघडच जाऊ दे, बरं झालं याला. आता टाकलेला आहे ना मटण देत नाही खायला काय काम असतं रे, काय काम केलं आल्यापासून? ते म्हणलं कसला आश्चर्य आणलाय हा ते माझ्या आचार्याची काढतोय देऊ का तुम्ही सांगितलं त्याला घेऊन या. काय झालं म्हणून बरोबर ते तुमच्या आश्चर्यामध्ये जमतो का बघ काय चालायचं तेवढं तेवढं जाऊ दे आता. काय जमतो काय साहेब आपण काय म्हणजे काय चालू आहे तिथं? काय बात ना आमच्या चालू काय बनवायचं? काय सरपंच तुम्ही पण राव बोलता. अहो ते मला म्हणला अध्यक्ष म्हणला देव हे काय याला अर्थ आहे राव. अहो टाकले सांगितलं मला असं अरे हलव की काय अरे बावड्या कांदा हलव. पाटील आईला इथे आदेश उठावणार राहू हा टाकलं कुठे तिकडे झोपायला बघ काय करते चांद काय तरी पेट्रोल दिसत पाटले काय यांची पार्टी आहे ना काय कोणतरी आली काय करणार आता किती काळा दिसतंय अयो जन्माचं काळ आहे राहू देऊ पार्टी दिसते यांची मोहनला फोन लावला होतो दे ना फोन दे ना फोन फोन मोहन्या मोहन्या हॅलो आदेश ना आदेश कुठे हॅलो मोहन शेट्टी या की लवकर इथं अध्यक्षाच्या ह्याच्या वेळी इथं तुमची फुल काढते मावण्या टोऱ्या म्हणतात चालते या लवकर मोहनला का बोलावला कारण मोहनला चावलं होता त्या दिवशी माझ्यापाशी आलता त्याला हाणायचं का हा त्याला हाणायची हाणो पण ते अध्यक्ष फार्म हाऊसवर आपण आलोय ते अध्यक्ष का दिसाना अध्यक्ष जाऊ दे मूर्ती मोहनला लावायचे का मोहनला कसं काय करलं इकडे यायचे म्हणून अरे त्यांचा साहेब होता मी पण मोहन शेटला फोन करता त्याला म्हणलं ये इकडे लवकर निघून मोहन शेटला मार बसता एवढं ध्यान ठेवायचं त्याला धडक देऊ आपण तुला त्रास दिले म्हणलं सोन्या का सोप आफ्रिकन दिसतं मला सोन्या काय रे कशाला बोलवलं मला? ए कशाला बोलवलं सांग ना. ती बघ कोण का म्हणला हा अरे गार मी झोपलो होतो मला कुठे झोपला होता झाडाखाली आणि सायरामाला सायरामने मला हलवलं काता म्हणला ती पार्टी करणार मोहन शेठ तुम्ही जा. आणि मग काय झालं मोहन शेट ते जाऊ दे ते काळ कोण आले नवीन आपले नवीन येऊ पाहिलं त्याचं तर दात पण दिसता ना. लय काळा दिसतं अरे कोण आहे हा पासोळा? पाटील आणलं कोणी आणलंय थांबत पाटीलने आणलं कोणी आणलं नक्की असलं मोहन शेठ हा हो मोहन शेठ हा बोल. ते टूप दिसतंय का तुम्हाला हा दिसतो की. ते उचलायचे आपल्याला हा कशाला माझा एक मित्र येते कशाला घ्यायला? ऐका की माझं नीट हा तेव्हा आपण काय करायचं हम्म. चांद हा आणि तुम्ही हा तिकडे पलीकडे गार्डन आहे हा तिकडे भांडणं दाखवायची हा तुमच्या दोघांची हा आणि माझा मित्र आणि मी उचली ना उचलं तर बरोबर नीट काय टोप उचल टोप ती हा टोप होय मला वाटलं काय ते उचललं तुमचं ऐका हा चांद आणि तू हा तिथं पलीकडे भांडणं करा कारण की ती तिघ जण अख्खी जण तुमच्याकडे येतात कशाला? सोडवायला हा हा भांडणं सोडवा हा. येतात आम्ही दोघं टोप उचलून घेऊन जातो हा. ओके ओके तुम्ही जायतो पहिलं हाला चांद तुला कळलं का कळलं हा कळलं ओके ओके चल अरे काय पाणी झाकी पाटक्यास अरे हुलबावळ्या मी इकडे बस. आला होय बस पाट खाली बस खाली काय झालं काय झालं? आपल्या ते टोप दिसते का हा ते उचलून न्यायचे कशाला? पार्टी लावली एरियाला खायचं दोघच खायचे ती कोणाची बनवली पण ती? तुला काय करायचं मी आहे की चालते कधी न्यायचंय? आत्ता लगेच जायचं का मग? थांबतो ओके पाटील उरकलं का काय ओळखलं आता? बस जेवाय. हे काय वर राखले पुढे आवाज येतो कोण काढते बाबा कोण आलं?
ते अध्यक्ष बघ अरे सरपंच त्याला कोणी बांधला आता अरे काय आहे रे कसं आहे? आयला काय झालं अहो इकडे बुकलं पण काय आहे पाटील आयलंय काय झालं यार काय झालं ए, चिकीचांग अरे काय चिकी झालं चांग. हे सोडा 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 काढा काढा आयला काय विषय झाला काय काय कळा ना मला ते बाबा अवघड झालं वाटतं अरे काय झालं अरे उठ हा. काय झालं रे? मला बांधलं ती पातळी घेऊन गेली अरे अध्यक्ष सांगायचं आधी झुकलो तिथे माझं तोंड बांधलं मी कसं काय बोलू पाटील चला आपण अध्यक्षला उठू चालतंय चला त्यांना सांग काय हा, पकडलं चालतंय या अध्यक्ष अध्यक्ष ओ अध्यक्ष बोला काय झालं सगळा झालं गोंधळ झालं झाला का इकडं. आपलं? झालं का आपलं अहो, सगळा गोंधळ होऊन बसलाय सगळा कसं काय अहो काय इकडे झाला आपण चर्चेला सगळा बांधून आता तुम्ही झोपलाय राव खुशाल तुम्हाला पटलं पाहिजे कुठे ठेवलं बांधून बघा राव इथं सगळा खैदूळ अहो आपलं पातेलं कुठे गेलं नेलं पाटील पोरांनी अहो कसं काय नेलं या काय लयच की यार कसं काय नेलं आणि कोण कोण आलतं अरे कोण आलतं आलतं इथं सांग की कोण- बाबा दोन पोरं आलती हा 2 पोरं आली होती कुठली होती कुठली होती काय करीत होती ती आणि काय साठी आली ती ती पातेलं घेऊन उचलून तिकडे घेऊन गेली कोण कोण आलतं अहो ते मोहन आणि तो छान होता छान त्याला आम्ही हाकलून दिलं मगाशी हा ती मग चालती बरं तिथं भांडण होती हा. त्याला बाहेर दाखलून तिकडून पर्यंत बघितलं त्याला बांधलं होतं तिथं अरे मग तू काय करीत होता मला उठवायचं ना मी काय कुठे गेलतो का अहो तुम्ही झोपले होते तिथं आपण मला उठवायचं ना मी हू करते तुम्ही झोपलाय आता हो हो केलं मला कसं काय कळणार हो 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 तुमच्यामुळे सगळं सत्यानाश झाला माझा आता लय अवघड झालं बाबा आता भूक लागले अगं डोक्याला पारात काय मला डोकं झालं ना आता अहो काय डोकं चालवलं म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. जागा ही कुणालाच माहित नाही मोहन सोडलं तर ही जागा कुणाला माहित नाही मालरान वेब सिरीजचा आजचा भाग तुम्हाला कसा कमेंट मध्ये वाटला तर नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि घंटा वाजवायला विसरू नका बाय 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 चला आता भूक लागली मला चला